ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 6 जे अत्यंत महत्त्वपूर्ण सर्व शिक्षण घेत असलेल्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींना हे काव्य फार महत्त्वपूर्ण आहे। सरस्वती विद्याप्रसारक काव्य। अल्पश्रुतं श्रुतवतां परिहासधाम त्वद्भक्तिरेव मुखुरे कुरुते बलान्मान् यत्कोकिलः किल मधो मधुरं विरोति तच्चाम्रचारुकलिका निकरैकहेतु। अल्पज्ञानी म्हणून विद्वानांकडून तिरस्करणीय अशा मला आपली भक्तीच जबरीने वाचाल करीत आहे। जशी की खरोखरच वसंत ऋतूमध्ये कोकिळा सुंदरशा आम्रमंजिरीच्या समूहाकरताच गोड गाणी गात असते, ज्याप्रमाणे कोकिला वसंत ऋतूमध्ये आम्रमंजिरीकरता गोड गाणी गात असते, त्याचप्रमाणे मी अल्पज्ञानी असूनही निव्वळ भक्तीने आपली स्तुती करीत आहे। विद्याप्राप्ती वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो कोट्ठबुद्धीनं झ्रौं झ्रौं नमः स्वाहा। ओम ह्रीं स्रां श्रीं श्रूं स्रः हं सं थः 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 ठ ठः सरस्वती भगवती विद्याप्रसादं कुरु कुरु स्वाहा। या यंत्राची विधी आपण शुचिर्भूत होऊन लाल वस्त्र धारण करावे, उत्तर दिशेला मुख करून यंत्र स्थापन करावे, लाल आसनावरती पद्मासनामध्ये बसून दीप आणखीन धूप समोर लावून काव्य क्रमांक 6 1000 वेळा, त्याचप्रमाणे वृद्धिजाप आणि मंत्रजाप 1000 वेळा म्हणून 21 दिवसपर्यंत धूप आपण जर घरामध्ये घातलो तर याच्यामुळे सरस्वती देवी प्रसन्न होते। आपण जे केलेला अभ्यास असतो हे अभ्यास लक्षात राहते, मन प्रसन्न होते, आपले विचार पॉझिटिव्ह होतात आणि याच्यामुळे बुद्धीचा विकास होऊन आपल्याला यश कीर्ती प्राप्त होत असते। म्हणून याला सरस्वती विद्याप्रसारक आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या काव्याची उपयुक्तता आहे। ओम ह्रीं याचितार्थ प्रतिदिन शक्तये श्री आदिनाथ जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वपाम्येति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 6 ऐकलो आहोत। उद्या आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 7 जे सर्प संकट निवारक काव्य आहे ते आपण ऐकूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।